हां. नमस्कार. आज एक खूप मोठी समस्या आपल्यासमोर आहे आणि यापूर्वी कधीही एवढी मोठी समस्या किंवा नव्हतीच. ती समस्या म्हणजे आजच्या तरुण पोरांची लग्न होत नाहीत. बरोबर आहे ना? लग्न का होत नाहीत? तर गेल्या 25-30 वर्षापूर्वी हुंडाबळी ही प्रथा होती आणि ही प्रथा मुळं मुलींचे लग्न करायला आईवडिलाकडे पैसे नसायचे आणि जर हुंडा देऊन कमी जास्त हुंडा करून काही हुंडा उधार ठेवून त्या मुलींचे लग्न झाल्यानंतर त्या मुलीला सासरच्या लोकांकडून, विशेषतः सासूकडून, नणंदकडून, नवऱ्याकडून तिचा छळ होत होता, कधी कधी सासऱ्याकडून बी. आणि मग ती छळाला कंटाळून जात होती. आईवडिलाची गरिबी, सांगितलं तर त्यांना वाईट वाटन, सांगितलं तर बघू करू ते आपली समजूत काढत होती, पुन्हा घेऊन येत होती, पुन्हा ह्यांनी हाकलून काढायचं, माहेरला पाठवायचं. अशा आनंदात जीवन जगण्याचे दिवस असताना हे हुंडा प्रथेमुळे त्या मुलीचं एक प्रकारचं कुटुंब म्हणा, संसार म्हणा, किंवा त्याला आयुष्य उद्ध्वस्त होत होतं. आणि म्हणून मग ती राग विषारी औषध पी, झाडाला फाशी घे, किंवा मग रेल्वेखाली जीव दे, राखेल पेट्रोल ओतून पेटून घे, किंवा एखाद्या विहिरीत उडी दे. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारे ती तरुण मुलगी आत्महत्या करत होती. आणि पुन्हा कोर्ट कचेरी किंवा एखादं लहान मुलं असेल त्याला कोण सांभाळणार म्हणून मुलीच्या आईवडिलाकडची लोकंसुद्धा पोलीस स्टेशनला कंप्लेंट देत नव्हती. गावातल्या पोलीस पाटील जो काही रिपोर्ट करीन, पंचनामा करीन, त्याच्यावरच सगळं चालत होतं. आणि त्याच्यामुळं एक प्रकारची लोकांच्यात मानसिकता अशी झाली की गर्भ राहिला की डॉक्टरकडे जायचं आणि तो गर्भ तपासून बघायचा, नर का मादी, पोरग का पोरगी असले की गर्भात तिचा अंत. अशा कितीतरी अंत आईवडिलांनी केलं, डॉक्टर लोकांनी केलं, नर्सने केलं. आईवडील, नर्स आणि डॉक्टरने त्या टायमाला केलेल्या ज्या चुका आहेत, त्यांच्या हातून जे काही खून झालेले आहेत, त्याच्यामुळं मुलींची संख्या घटली. आणि आज 1000 मुलामागं 200 मुली कमीत. त्याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये प्रत्येक गावामध्ये बिगर लग्नाची मुलांची संख्या वाढलेली आहे. कुठल्या गावामध्ये 100, 200, 300 त्यांची लग्नच होणार नाहीत. आणि हे कुठल्या समाजामधल्या मुलांची लग्न होत नाहीत? ज्यांचे हुंडा देण्या घेण्याची पद्धत आहे अशा समाजामध्ये, म्हणजेच मराठा, नागर, गुजर, जैन, श्रीमंत लोक आणि ह्याच्याबरोबर जे स्वतःला पुढारलेले लोक समजतात, शिकलेले लोक समजतात, अशा लोकांनी ही पापं केलेली आहेत. आदिवासी, दलित किंवा भटक्या समाजामध्ये मुलांची आणि मुलींची संख्या सम प्रमाणात आहे. आणि म्हणून आता मुलं म्हणतात किंवा आईवडील म्हणतात, आम्हाला हुंडा नको, आम्हीच हुंडा देतो. मग ती मुलगी असू द्या, विधवा असू द्या, तिला एखादं लेकरू असू द्या, किंवा न आणणारी असू द्या, परित्यक्त्या असू द्या, वयाने मोठी का असाना चालती, आता कशा बी तडजोड करायला तयार आहे. तरीसुद्धा मुलांची लग्न होत नाहीत. एक मला मुलगा भेटला, दोघं भेटली. हो म्हणले, बघा तुम्ही विधवामध्ये काम करा, आंधळी असली तरी चालन, लंगडी असली तरी चालन, पांगडी असली तरी चालन, पण बघाकडे मुलगी. अशा पद्धतीची आज एक प्रकारचं ह्या मुलांना मुलींची संख्या कमी जास्त झाल्यामुळे
एक प्रकारच्या कुठल्याही जातीबरोबर लग्न करायला लोक तयार झाले आहेत. म्हणजेच एक प्रकारचे जाती निर्मूलनचा एक कळत नकळत उपक्रम सुरू झालेला आहे. आता कालच मी एका ठिकाणी बघितलं की आपल्याच भारतामध्ये, मला वाटतं बिहार किंवा UP, दिल्लीकडे, हरियाणामध्ये सख्या भावामध्ये एक बायकोई आणि ती दोघं बी तिला गण लावतात. ती दोघांच्या पाया पडते. ज्याने मुलाखत घेतली तर त्यांचं नाव गाव सगळं मी जाहीर करत नाही, पण ही सत्य परिस्थिती आहे. आणि मग जर एक महिला 2 भावाबरोबर लग्न लावू शकते, मग एखादा चुलत भाऊ असेल किंवा दुसऱ्या जातीचा असेल आणि जर त्या महिलेची 2 किंवा त्या 2 पुरुषांचे एका महिलेबरोबर लग्न करायची, तिघाची जर समजा एक विचार जर झाला, तर मग पुन्हा पाठीमागं आपण रामायणामध्ये जर गेलो, महाभारत, कौरव पांडव, पांडवाला किती बायका होत्या? एकच होती ना. म्हणजे द्रौपदीला 5 नवरे होते. मग आजच्या युगामध्ये 2 पुरुषांना एक पत्नी का नसू, असायला काय हरकत नाही. बघा, आता लोकांना पर्याय नाही. मला माहीत आहे तुम्हाला एक गोष्ट आवडणार नाही, तुम्ही मला नावं ठेवणार आहेत, शिव्या देणार आहेत, तरी चालेल, मला काय फरक पडत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, शेअर करा, सबस्क्राईब करा, वाटलं तर पुढं टाकला, नाहीतर मला 2 शिव्या द्या. नमस्कार.